आपण बोर बनवलेला आहे स्टेनलेस स्टीलमध्ये 28 इंची खाण आहे आणि द्राक्ष बागेचे हिशोबाने त्याला एक सिरेमिक पंप दिलेला आहे 80 लिटरचा. त्याला ग्रीसिंगची गरज नाही आणि तो फिटिंग डायरेक्ट आपण पिटो शाप बोरच्या शापला फिट दिलेला आहे. त्याला चार बेरिंग देऊन पाठीमागेपर्यंत फिट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला नोझल दिलं इटालियन नोझल स्ट्रोक वाली M82 म्हणतात त्यांना. तो 10 नोझल दिलेले आहे. तर तो इथं पाठीमागे बेरिंग हार्बर दिलेला आहे. याचे सिरेमिक पंप असल्या पिस्टन असल्यामुळे याचे पिस्टन 5-5, 7-7 वर्ष करत. फक्त याचे रबर बदलावं लागतं 2-3 वर्षातून एखाद्या वेळेस. याला मेंटेनन्स फार कमी असतो आणि याला आपण डायरेक्ट पिटूला जोडलं आहे त्यामुळे त्याला बेल्टचा वगैरे मेंटेनन्स कुठलाही राहणार नाही. याला इम्पोर्टर जॉईन टाकलं 90 डिग्री. ड्रायव्हरला ट्रॅक्टर टर्न मारताना त्याला मागे बघायची गरज नाही. ट्रॅक्टर डायरेक्ट झिरो ब्रेक मारून ड्रायव्हर टर्न मारू शकतो. याला मागे बघायची गरज नाही. आणि 15,000 रुपये तो इम्पोर्टेड जॉईंट दिलेला आहे. आणि त्याच्यात कंट्रोल पूर्ण इथं आपल्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हरचा ट्रॅक्टरला हात करेल इथून ड्रायव्हर सगळं ऑपरेट करू शकतो. त्या ट्रॅक्टर पंपाचा प्रेशर किती त्याच्यासाठी आपण पुढच्या साईडला एक प्रेशर गेज पण दिलेला आहे आणि त्याच्यात एक टाकीचं चाळणी दिलेली पाणी गाळून टाकण्यासाठी आणि टाकीची पण गॅरंटी दिलेली आहे. आपण 3 वर्ष टाकीची गॅरंटी ती कंपनी पण गॅरंटी आली आपण कार्टला गॅरंटी देतो. पण तिथे समोर प्रेशर गेज दिलेला आहे त्यामुळे ड्रायव्हरला पाठीमागे जाऊन पंपाचं प्रेशर काय मागे जाऊन बघण्याची गरज नाही. ड्रायव्हरला समोरच दिसते. ट्रॅक्टरच्या चिखलात गेला किंवा प्रेशर वाढलं काय झालं त्यामुळे समोर दिसतं पाठीमागे जाण्याची गरज पडत नाही. आपण इथं पितळी इटालियन मिक्सर लावलं आहे जे आपलं M45 कॉपर असे जे पावडर फॉर्म असतात ते तळाला जाऊन बसतात आणि नंतर स्कॉर्चिंग येते वळताना. त्याच्यानंतर मिक्सरमुळे पूर्ण पावडर मिक्स होते. पूर्ण राऊंड फिरलं झालं पूर्ण कुठल्याही तळात बसत त्यामुळे स्कॉर्चिंग वगैरे येण्याचा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे त्यासाठी पितळी मिक्सर दिलेलं आहे आपण.